नागपुर के लकड़गंज इलाके में इंस्टाग्राम पर हुई दोस्ती नाबालिग के लिए भारी पड़ गई। आरोपी ने लड़की को शादी का झांसा देकर उसके साथ दुष्कर्म किया और वह गर्भवती हो गई। जानकारी के मुताबिक पीड़िता ने 18 मार्च को अस्पताल में एक बच्ची को जन्म दिया, जिसके बाद मामला सामने आया। लकड़गंज पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जाँच शुरू कर दी है। आपल्याला लकड़गंज पोलीस स्टेशनला डागा हॉस्पिटलवरून एक MLC प्राप्त झाली। 19 तारखेला MLC प्राप्त झाली, ज्याच्यामध्ये सांगितलं की एक 17 वर्षाची मुलगी आहे, तिची प्रस्तुती झालेली आहे, ती मायनर असल्याने तात्काळ त्याबाबत संज्ञान घेण्याबाबत MLC प्राप्त झाली। त्याप्रमाणे डागा हॉस्पिटलमध्ये अधिकाऱ्यांनी जाऊन त्या मुलीचं स्टेटमेंट घेतलं असता तिने सांगितलं की 21/12/2024 ला ती तिच्या घरून पळून आलेली होती। तिचे संबंध आरोपी सोबत इंस्टाग्राम वरती ओळख झाली, त्यांचे प्रेम संबंध झाले, घरातल्यांना कळालं नाही, ते तिला मारहाण किंवा त्रास देऊ लागले, ती पळून आली होती। जेव्हा पळून आली ती तेव्हा ती 16 वर्षाची होती आणि ती येऊन या मुलासोबतच त्याच्या घरी तिच्या आई वडिलांसह ती राहू लागली। कोणतेही लग्न किंवा कोणत्याही प्रकारचे कायदेशीर हे न करता राहू लागली। दरम्यानच्या काळात त्यांच्या शारीरिक संबंध प्रस्थापित झाले। शारीरिक संबंध प्रस्थापून झाला त्याच्यानंतर ती प्रेग्नंट राहिली आणि प्रेग्नंट राहिल्यानंतर तिचे 18 तारखेला तिची घरी डिलिव्हरी झाल्यानंतर तिला डागा हॉस्पिटल इथे घेऊन जाण्यात आलेलं आहे। मुलीचं बयान घेतल्यानंतर तिने कोणत्याही प्रकारची तक्रार देण्यास नकार दिला, कारण ती सध्या त्या मुलासोबतच राहते। हॉस्पिटलमध्ये तिची मुलाची आईच तिची देखभाल करत असल्यामुळे ती कोणत्याही प्रकारची तक्रार देत नव्हती। त्यामुळे मुलगी मायनर असल्याने आणि ती तक्रार देत नसल्याने आणि दुसरं कोणी तक्रारदार तात्काळ उपलब्ध नसल्याने सरकारतर्फे पोलीस अधिकाऱ्याने त्या आरोपी विरुद्ध गुन्हा पोक्सो आणि 376 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून त्याचा तपास चालू आहे।